भिवंडीत धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। ढिगाऱ्याखालून चौथा मृतदेह बाहेर काढला। एनडीआरएफ आणि आपत्कालीन पथकाकडून रात्रीपासून रेस्क्यू। ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा, तर पुणे, नाशिक घाट माथ्यावर आज रेड अलर्ट। यवतमाळ, अमरावतीमधील शाळांना सुट्टी जाहीर। पालघरमध्ये जुलै महिन्यामध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस, 20 जणांचा मृत्यू, 15,000हून अधिक घरांचं नुकसान, अनेक संसार पाण्याखाली। पूरग्रस्त कुटुंबांना आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांच्या मदतीचं वाटप। हजारो कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत। अमरावतीला अतिवृष्टीचा इशारा, मेळघाटमधील सिपना नदीला पूर आल्यानं 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला। नांदगाव, खंडेश्वर शहरातील दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। नागपूरसह विदर्भातील 8 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, पुढील काही तास मुसळधार पावसाचे। नदी नाल्यांवर पूर स्थितीची शक्यता, नागरिकांना खबरदारीचं आवाहन। आपली परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करणारं विधेयक संसदेनं मंजूर केलं। पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना आणखीन एक व्हिडिओ संदेश, पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही, मोदींचा इशारा। अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं। काँग्रेसचा शहांच्या दौऱ्याला विरोध, तर भाजपही अलर्ट मोडवर। उद्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला शहा उपस्थित राहणार। खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींच्या विरुद्ध हक्कभंग, संसदेमध्ये इडियट, अंधभक्तसारखी असंसदीय भाषा वापरल्याचा ठपका। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण, जमीन प्रकरणातील दस्त रद्द, मात्र जिल्हा प्रशासनाकडून दावा मागे घेण्यास नकार। जमिनीच्या मालकीबाबत अद्याप संभ्रम। टीईटी पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला वेग, भिवंडी न्यायालयाकडून 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। मुख्य आरोपीसह सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी होणार, मोठा उलगडा होण्याची शक्यता। कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेट लिफ्टिंगमध्ये लवप्रीत सिंगची रौप्य पदकावर मोहर, तर डिस्कस थ्रो स्पर्धेमध्ये सीमाने कांस्य पदक पटकावलं। भारताच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची भर।